नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. माझे मिस्टर माळकरी आहेत. दरवर्षी आषाढी वारीत विठू माऊलीच्या पालखी सोहळ्यात दर्शनाला जातात. यंदाही गेली होती. त्यांना माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. माझी पण तशी मनापासून इच्छा होती त्यांच्यासोबत वारीला जाण्याची, पण काही कारणास्तव यंदा मला जाणं शक्य झालं नाही. काल नातीपुती गावी पालखी होती. तिथेच अनुभवलेले सुंदर क्षण त्यांनी कॅप्चर केले. मला वाटलं हा आनंद आमच्यापुरताच न ठेवता तुमच्यासोबत पण शेअर करायला पाहिजे. याची देही याची डोळा असा पालखी सोहळा अनुभवायला पण भाग्य लागतं आणि हे भाग्य प्रत्येकालाच लाभतं असं नाही. त्यामुळे ज्यांना यावर्षी प्रत्यक्ष पालखीचं दर्शन घेता आलं नाही त्यांनाही या व्हिडिओतून माऊलींचं दर्शन घडावं हीच अगदी मनापासून इच्छा आहे. वारकरी संप्रदायाचा उत्साह, टाळ मृदुंगाचा निनाद, ज्ञानोबा तुकारामांचा अखंड गजर आणि विठ्ठल नामात तल्लीन झालेले हजारो वारकरी. हे दृश्य पाहिलं की आपल्याला वाटतं की आपण का तिथं नाही, आपल्याला पण हे अनुभवता आलं पाहिजे. आणि हे दृश्य पाहिलं की मन आपोआप विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होते. विठू माऊलीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य सगळ्यांना लाभो आणि माऊलींची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. ह्या भक्तिमय प्रसंगात एवढंच म्हणावंसं वाटते की विठू नामाचा गजर आपल्या ओठांवर आणि माऊलींचं प्रेम आपल्या हृदयात कायम राहो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि रामकृष्ण हरी नक्की लिहा. आणि अशा भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली.